नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचे दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपवासन आणि कोणतेही शुभ कार्याच्या श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. ते म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जे या वर्षातली शेवटच्या गुरुपुष्यामृत योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 पर्यंत असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतं. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजलं जातं. या योगावर सोनं चांदी खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात वृद्धी होतं. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. गुरुपुष्यामृत अर्थ पोषण करणारे, शक्ती देणारे, ऊर्जा देणारे. पुष्याच्या आधीच्या नाव तिशा असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. गुरुपुष्यामृत म्हणजे मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणतात असे आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजासोबतच लक्ष्मी स्तोत्राच्या पठण करायची आहे. अशा केल्याने जीवनातली सुख समृद्धी येतं. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होतं. पैसे संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीच्या पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेली कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मनोभावी पूजा ही करायची आहे. अक्षय तृतीयाप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगाला तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होतं. कुटुंबाच्या प्रगती होतं. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. तर गुरुवारी हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानलं जातं. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिदेव असून त्यांच्या देवता बृहस्पती आहे. गुरुवाराचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय सेवा अतिशय प्रभावी मानला जातं. शास्त्रानुसार लक्ष्मी देवाचा जन्म आजच्या याच दिवशी झाला होता. यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काही अत्यंत अनुकूल मानला जातं. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायची आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. टाकल्यामुळे आपल्या जीवनामधले असणारे प्रकारातली पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या अखंड भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेही होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू टाकायचे, कोणत्या वेळात टाकायचे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहा.
लिहायला विसरू नका. पुष्यामृत योग हा हे हिंदू धर्मातल्या अत्यंत शुभ आणि पवित्र काळ मानला जातो. जर शक्य असेल तर या तिथीला आवर्जून तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानही करायची आहे. पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान केल्यामुळे आपल्या शरीराच्या आणि आत्म्याच्या आत्मशुद्धीकरण होतं. तसेच स्नान केल्यानंतर लक्ष्मीनारायणाच्या पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होतं. तसेच हा पवित्र स्नान केल्यानंतर मनोभावी कुलदेवीच्या पूजा केल्याने नशिबाचा वाढ होतं आणि अपयश दूर होतं. पण हल्लीच धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे आहे. हा स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि हे आपल्याकडून झालेली कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर उठायची आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ ही प्राप्त होतं असतं. अंथरूणमध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मीच्या, महादेव, देव माता पार्वती, गणपती तसेच भगवान कुबेरांच्या स्मरण करायची आहे आणि आंघोळीच्या पाणी आपल्याला काढायची आहे. आता तुम्ही थंड किंवा गरम कोणतेही पाणी घेऊ शकता. पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य तर प्राप्त होतं पण आपल्याकडून झालेली कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असतं. दुसरी वस्तू जे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. हळद ही श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला कुंडलीमधलं ग्रह बलवान होतं. जर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी जे आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तताही तर मिळतं. पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. तसेच ही स्नान केल्यामुळे आपल्या मनामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मकता दूर होतं. गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही सोनं चांदी खरेदी केली तरीही चालेल पण आवर्जून तुम्हाला 10 रुपयाची का होईनात हे हळद खरेदी करून आपल्याला घरी आणायची आहे. तसेच आपल्याला एक तुळशीच्या पत्रसुद्धा आवर्जून अंघोळीच्या ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तुळशी पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मकता, इडापिडी, दोष, दारिद्र्य दूर होण्याच्या मदतही मिळत असतो. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूप आणि श्रीहरी विष्णूच्या सर्वात प्रिय आहे ते म्हणजे तुळस. ह्याच्याबरोबर आपल्याला आवर्जून थोडीशी काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळाच्या उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाला होता. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांच्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो तर यामुळे आपल्या कुंडलीमधले असणारे प्रकारा पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असतं. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याची आणि आपल्याला स्नानही करायची. पण बरेच लोकांना चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. यामुळे सुद्धा त्यांना केलेली उपायाच्या कोणतेही शुभ फळ प्राप्ती होत नाही. आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्याला उजव्या खांद्यावर टाकायचं, मग ते पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचं. पण गुरुवारी हे आहे त्यामुळे आपल्याला चुकूनही केसही धुवायची नाही.
यासोबतच आंघोळ करताना आपल्याला या एक प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायची आहे. गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जसं मीन्स निधी करू. या मंत्राचा अर्थ असा होता की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नदीच्या जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेली. या पवित्र पाण्याने मी स्नान करत आहे किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचे जपसुद्धा करू शकता. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो, याबरोबर मंत्राचा जप करतो, यामुळे आपल्या तनाबरोबरच आपल्या मनाचीही शुद्धी होत असतं. पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.